नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू PYQ क्लब. तर आज आपण पाहणार आहोत इंडियन पॉलिटी या विषयाच्या भारतीय राज्यघटना. म्हणजे आपण आज मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, जी की कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली आपली जी संविधान सभा होती त्याच्यामध्ये कशा पद्धतीने भारतीय संविधान मांडलं गेलं, आपण आज ते पाहणार आहोत. तर हा चॅप्टर राज्यसेवा प्रिलिमच्या दृष्टीने फार इम्पॉर्टंट आहे, कारण की कधी कधी एकाच वर्षी आयोग यावरती 2-2 ते 3-3 सुद्धा क्वेश्चन विचारलेले आहेत. तर चला मग आपण सुरू करूयात. मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, राज्यघटनेची निर्मिती. तर हा राज्यघटनेच्या निर्मितीचा पीक आहे, जी आपली जुनी संविधान सभा होती, जुनं मंत्री संसद होती त्याच्यामधला कॉमन हॉल आहे ना, तो पीक आहे हा. तर डिमांड फॉर कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली, संविधान सभेची मागणी कोणी केली, म्हणजे याच्या आधी सर्वात आधी कोणी केली आपण हे पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा 1934मध्ये M.N. रॉय, मानवेंद्रनाथ रॉय हे जे की कम्युनिस्ट मुवमेंटचे जे कर्ता होते त्यावेळी इंडियामधले, त्यांनी आयडिया ऑफ कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली पुट फॉरवर्ड केली होती सर्वात पहिल्यांदा. नंतर 1935मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस फॉर द फर्स्ट टाईम ऑफिशियली डिमांडेड कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली टू फ्रेम कॉन्स्टिट्यूशन. आणि 1938मध्ये जवाहरलाल नेहरूंनी असं म्हटलं होतं, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ फ्री इंडिया मस्ट बी फ्रेम विदाउट आउटसाइड इंटरफेरन्स बाय कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली इलेक्टेड ऑन द बेसिस ऑफ अडल्ट फ्रँचाईज. तर हे स्टेटमेंट फार इम्पॉर्टंट आहे. आयोग जशाच तसं हे स्टेटमेंट विचारून हे कोणी म्हटलं होतं असं सुद्धा विचारते. तर तुम्ही लक्षात ठेवा की जवाहरलाल नेहरूंनी असं म्हटलं होतं, स्वतंत्र भारताचं संविधान हे बाहेरील लोकांच्या इंटरफेरन्स, म्हणजे जसं की ब्रिटिश पार्लमेंट झालं किंवा बाकीचे जे लोक झाले त्यांच्या इंटरफेरन्स विदाऊट झालं पाहिजे, इलेक्टेड ऑन बेसिस ऑफ अडल्ट फ्रँचाईज. अडल्ट फ्रँचाईज म्हणजे एका एजनंतर सर्व ग्रुप एलिजिबल करतात वोटिंगसाठी. द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली वॉज कॉन्स्टिट्यूटेड इन नोव्हेंबर 1946. हे एक डेट लक्षात ठेवा. अंडर द स्कीम फॉर्म्युलेटेड बाय कॅबिनेट मिशन प्लॅन, आणि हे एक इम्पॉर्टंट आहे. हे दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आता कॅबिनेट मिशन प्लॅन हा आपण इतिहासामध्ये किंवा हिस्ट्रीमध्ये शिकतो, त्यामुळे आपण इथे पाहणार नाही, पण त्याचे काय काय प्रोव्हिजन होते, त्याने काय काय ठळक मुद्दे मांडले होते आपण ते पाहणार आहोत. तर प्रोव्हिजन्स ऑफ कॅबिनेट मिशन. तर सर्वात पहिलं प्रोव्हिजन होतं की त्यांनी असं म्हटलं होतं, टोटल स्ट्रेंथ ऑफ कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली वॉज टू बी 389. म्हणजे टोटल मेंबर कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीचे किती असतील? 389 असतील. हे आपण अनडिवायडेड भारतासाठी बोलत आहोत, अनडिवायडेड इंडियासाठी बोलत आहोत. म्हणजे इन्क्लुडिंग पाकिस्तान, बांगलादेश आणि आपला भारत, टोटल स्ट्रेंथ 389 राहणार होती कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीची. आता कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीची जी स्ट्रेंथ होती ती 2 पार्टमध्ये डिवाईड केली होती. एक तर ब्रिटिश इंडिया, म्हणजे ज्याच्यावरती व्हाईसरॉयचं किंवा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आपण त्यावेळी जो होतं त्याला आपण म्हणून, किंवा व्हाईसरॉय जो की त्यावेळेचं पद होतं. राष्ट्रपती जे आपण नंतर फॉलो केलं ना, तर आधी व्हाईसरॉय असं म्हटलं जायचं. तर व्हाईसरॉयच्या अंडरमध्ये जे डायरेक्टली अंडरमध्ये जो पार्ट होता त्याला आपण ब्रिटिश इंडिया म्हणायचो, आणि जे राजघराणे होते, राजेवाडे होते, त्यांच्या ज्या हाताखाली होते त्यांना आपण प्रिन्सली स्टेट्स म्हणतो. तर ब्रिटिश इंडियासाठी 296 सीट दिले होते आणि प्रिन्सली स्टेट्ससाठी 93 सीट दिले होते. तर ब्रिटिश इंडियाचे परत 2 भाग पडतात. एक गव्हर्नर्स प्रोव्हिन्स, जे की सध्याचे आपण राज्य आहेत त्या प्रकारे, जसे त्यावेळेस बी गव्हर्नर्स प्रोव्हिन्स असायचे. तर गव्हर्नर्स प्रोव्हिन्ससाठी 292 सीट्स दिले होते 296 पैकी, आणि चीफ कमिशनर प्रोव्हिन्स ते 4 होते, त्याच्यासाठी 4 सीट राखीव म्हणजे ठेवले होते 296 मध्ये. तर चीफ कमिशनरचे कोणकोणते प्रोव्हिन्स होते, तर एक होतं की ब्रिटिश बलुचिस्तान, नंतर होतं दिल्ली, तिसरा होतं अजमेर मेरवार, आणि चौथा होतं कुर्ग अँड अंदमान निकोबार आयलँड. हे 4 होते चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्स 1946मध्ये, आणि हे 1935च्या ॲक्टने क्रिएट केलेले होते. तर पुढचं प्रोव्हिजन पाहूयात काय होतं. तो allocation of seats in proportion to their respective population, roughly 1 seat for every 1 million population. म्हणजे 10 लाख लोकांमागं 1 सीट या पद्धतीने याचं डिस्ट्रीब्युशन केलं होतं. नंतर सीट्स वेर डिवायडेड इंटू 3 प्रिन्सिपल कम्युनिटीज, मुस्लिम, सिख्स अँड जनरल.
तर जनरलमध्ये ऑल एक्सेप्ट मुस्लिम्स अँड सिख्स कव्हर केले जात होते. म्हणजे जसं की रिझर्वेशन एक टाईपचं त्यांना दिलं होतं. मुस्लिम लोकांसाठी काही सीट राखीव होत्या, शीख लोकांसाठी काही सीट राखीव होत्या आणि बाकी सर्व जनरलमध्ये येणार होते. नंतर द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ईच कम्युनिटी वेअर टू बी इलेक्टेड बाय मेंबर्स ऑफ दॅट कम्युनिटी. समजा एखादा मुस्लिम मेंबरची सीट आहे तर त्या सीटसाठी फक्त मुस्लिम लोकच वोट करू शकत होते. जसं की आज आपल्या भारतामध्ये आहे तर एखादी सीट सपोज ST राखीव आहे तर तेच लोक तिला इलेक्शनसाठी उभा राहू शकतात, पण वोटिंग सर्वजण करतात. पण इथे तसं नाही आहे. इथे फक्त जर मुस्लिमसाठी जर ती सीट रिझर्व असेल तर मुस्लिम लोकच त्याला वोट करू शकतात. शीख लोकांसाठी ती सीट राखीव असेल तर फक्त शीख लोकच त्याला वोट करू शकतात आणि जर सीट जनरल असेल तर त्याला सर्वजण वोट करू शकतात. अजून असं म्हटलेलं आहे, द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द प्रिन्सली स्टेट्स वेअर टू बी नॉमिनेटेड बाय द हेड्स ऑफ द प्रिन्सली स्टेट. म्हणजे जे प्रिन्सली स्टेटसाठी आपण 93 सीट्स पाहिले होते हे, तर हे नॉमिनेशन थ्रू येणार होते आणि ते नॉमिनेशन प्रिन्सली स्टेटचा जो राजा होता, महाराजा होता, हे ते करणार होते. ठीक आहे. तर एक गोष्ट अशी लक्षात ठेवायची आहे की जी कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली होती ती आपली पार्टली नॉमिनेटेड होती. म्हणजे काही लोक त्यातले नॉमिनेशन थ्रू आले होते आणि पार्टली इलेक्टेड होती. म्हणजे काही लोक इलेक्शन थ्रू आले होते, पार्टली इलेक्टेड. तर जे इलेक्शन होणार होतं समजा, तर ते सुद्धा डायरेक्ट इलेक्शन नव्हतं. जसे की त्यावेळेचे जे ब्रिटिश भारताचे लोक होते ते काय डायरेक्ट वोट करणार नव्हते. तर ते इलेक्शन जसं की आज आपलं महाराष्ट्र राज्य, त्यावेळेस बॉम्बे स्टेट होतं. तर त्यावेळेस जे बॉम्बे प्रोव्हिन्स होतं, बॉम्बे प्रोव्हिन्सचे जे विधिमंडळ असेल त्यावेळेसची, त्यातले जे मेंबर्स असतील ते वोट करणार आणि त्यांच्यापैकी किंवा त्यांनी जो एक मेंबर असेल त्याला निवडून ते बॉम्बे प्रोव्हिन्समधून कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीला पाठवणार होते. तसंच त्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रोव्हिन्सेसमधून त्या प्रोव्हिन्सेसचे जे विधानसभा होती किंवा जे विधिमंडळ होतं त्यातून लोक डायरेक्ट निवडणार. जसे की आज आपलं राज्यसभेचं त्या पद्धतीने होते. समजा ही राज्यसभा आहे तर राज्यसभेला समजा आपले विधानसभेचे जे आमदार असतात ते कसे निवडून देतात, त्याच पद्धतीनं त्यावेळेचे जे इलेक्शन झालं होतं कॉन्स्टिट्यूट असेंब्लीला सेम याच पद्धतीने झालं होतं. म्हणजे विधानसभेचे जे आमदार आहेत तेच फक्त वोट करणार ह्याच्यासाठी, राज्यसभेसाठी. त्याच पद्धतीने त्यावेळी जे विधिमंडळ होतं प्रोव्हिन्सेससाठीचं तर तेच कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीसाठी वोट करणार. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तर इलेक्शन्स टू द कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली, तर हे बघा इलेक्शन कधी झालं होतं, जुलै-ऑगस्ट 1946मध्ये. पण त्याची स्थापना कधी झाली होती, नोव्हेंबर 1946मध्ये झाली होती. हे एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तर इंडियन नॅशनल काँग्रेसने किती 208 जागा जिंकल्या होत्या, मुस्लिम लीगनं 73 जागा जिंकल्या होत्या, स्मॉल ग्रुप अँड इंडिपेंडन्स गॉट 15 सीट. म्हणजे बाकीचे इतर लोक म्हणजे छोटे छोटे पार्टी होते आणि इंडिपेंडन्स अपक्ष उमेदवार होते त्यांनी 15 सीट मिळाली. The 93 seats allotted to the princely states were not filled as they decided to stay away from the constituent assembly. म्हणजे त्यांनी एक प्रकारे बॉयकॉट केला होता. The constituent assembly was to be partly elected and partly nominated body. The assembly included all important personalities of India at that time with the exception of महात्मा गांधी. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की महात्मा गांधी कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीचे मेंबर नव्हते. वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली, तर ही डेट्स फार इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला आता काही डेट सांगणार आहेत त्या फार इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट मीटिंग 9 डिसेंबर 1946ला झाली आणि तुम्ही इथेच लक्षात ठेवा की लास्ट मीटिंगसुद्धा लक्षात ठेवा. लास्ट मीटिंग ऑफ कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीची झाली होती 24 जानेवारी 1950ला झाली होती. ही एक डेट लक्षात ठेवा. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, द ओल्डेस्ट मेंबर, वॉज इलेक्टेड ॲज द टेम्पररी प्रेसिडेंट ऑफ असेंब्ली फॉलोइंग फ्रेंच प्रॅक्टिस. तुम्हाला लक्षात ठेवायचं की सर्वात टेम्पररी प्रेसिडेंट जे होते कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीचे ते होते सच्चिदानंद सिन्हा. यांच्यावरती मॅच द फॉलोइंगमध्ये फार वेळा क्वेश्चन विचारला जातो. लॅटर डॉक्टर राजेंद्र प्रसाद वॉज इलेक्टेड ॲज द प्रेसिडेंट ऑफ द असेंब्ली. आणि राजेंद्र प्रसाद यांचं नाव कोणी सुचविलं होतं तर ते होते JB कृपलानी. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि JB कृपलानी त्यावेळेसचे काँग्रेसचे प्रेसिडेंट होते. सिमिलरली बोथ HC मुखर्जी अँड VT कृष्णमाचारी वर इलेक्टेड ॲज व्हाईस प्रेसिडेंट ऑफ द असेंब्ली.
तर तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे की कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीला 2 व्हाईस प्रेसिडेंट होते. एक होते H.C. मुखर्जी आणि दुसरे होते V.T. कृष्णमाचारी. आणि ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन जवाहरलाल नेहरूंनी मांडलं होतं 13 डिसेंबर 1946ला. म्हणजे कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीचं काय ऑब्जेक्टिव्ह राहील, तुम्ही कशा प्रकारे पुढे जाणार आहोत, कशा प्रकारे कॉन्स्टिट्यूशन फ्रेम केलं जाईल, त्याचा एक आढावा किंवा आपण सापळा जो मानला जातो त्याचा, की तो ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन थ्रू मांडला होता आणि तो 13 डिसेंबर 1946ला मांडला, जवाहरलाल नेहरूंनी मांडला होता. हे एक लक्षात ठेवायचं आहे. तर आता आपण पुढे जाऊयात. चेंजेस बाय इंडिपेंडन्स ॲक्ट. तर जेव्हा ही कॉन्स्टिट्यूशनची प्रोसेस चालू होती तर तेव्हा मध्येच भारताला 1947मध्ये आपण म्हणतो 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य भेटलं. तर जो कायदा ब्रिटिश पार्लमेंटने पास केला होता की इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट, तर त्या कायद्याने कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये काय फेरबदल झाले तर ते आपण पाहणार आहोत. द रिप्रेझेंटेटिव्स ऑफ द प्रिन्सली स्टेट्स हू हॅड स्टेड अवे फ्रॉम द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली ग्रॅज्युअली जॉईन इट. म्हणजे जे की कॉन्स्टिट्यूंट प्रिन्सली स्टेटचे जे 93 मेंबर्स होते ना, ते की आधी एक प्रकारे त्यांनी जॉईन नव्हते केले, एक प्रकारे बॉयकॉट केला होता, त्यांनीच पण आता कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये त्यांचं सीट जॉईन करून घेतले. द असेंब्ली वॉज मेड अ फुल्ली सोव्हरेन बॉडी. फुल्ली सोव्हरेन या अर्थाने की आता कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली फुल्ली सोव्हरेन होती, म्हणजे ती काहीही बदल करू शकत होती, ती कोणाच्या हाताखाली बाध्य नव्हती. विच कुड फ्रेम एनी कॉन्स्टिट्यूशन तिला जे जशा पद्धतीने त्या मेंबर्सला आवडेल त्या प्रकारे ते कॉन्स्टिट्यूशन फ्रेम करू शकत होते. द ॲक्ट इम्पॉवर्ड द असेंब्ली टू ॲब्रोगेट ऑर अल्टर एनी लॉ मेड बाय ब्रिटिश पार्लमेंट इन रिलेशन टू इंडिया. म्हणजे आधी जसं की ब्रिटिश पार्लमेंट आहे, ब्रिटिश इंडियासाठी लॉ बनवायची, तर आता ह्या ॲक्टनं आपली कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीला अशी पॉवर भेटली की ती इव्हन ब्रिटिश पार्लमेंटने जे याच्या जुने कायदे केले असतील विथ रिलेशन टू इंडिया ते सुद्धा चेंज करू शकत होती किंवा रिपील पण करू शकत होती. द असेंब्ली ऑल्सो बिकेम अ लेजिस्लेटिव्ह बॉडी. म्हणजे एक संसद एक प्रकारची, तेव्हापासून संसदसुद्धा असेंब्लीला बनवलं गेलं. इन अदर वर्ड्स 2 सेपरेट फंक्शन्स वेर असाइन टू असेंब्ली. म्हणजे असेंब्लीला 2 वेगवेगळे फंक्शन दिले होते. मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन हे तर सगळ्यात मेन होतं, फ्री इंडिया, अँड इनेक्टिंग ऑर्डिनरी लॉज फॉर द कंट्री. म्हणजे जर गरज पडली असेल तर भारतासाठी तेवढ्या टेम्पररी काळासाठी लॉज बनवण्याचे काम पण कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीला दिलं होतं. द मुस्लिम लीग मेंबर्स, म्हणजे जे मुस्लिम लीगचे मेंबर्स हेलिंग फ्रॉम द एरियाज इन्क्लुडिंग द पाकिस्तान विड्रू फ्रॉम द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली फॉर इंडिया. तर हे बघा, आता नंतर कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीची स्ट्रेंथसुद्धा मॉडिफाय केली की जी पहिली 389 होती तर ती आता 299 करण्यात आली. ठीक आहे, 389 वरून 299 करण्यात आली. नंतर ब्रिटिश इंडियासाठी जे की आधीचे सीट्स होते ते कमी करून 296 करण्यात आले. प्रिन्सली स्टेटला 70 करण्यात आले. नंतर गव्हर्नर प्रोव्हिन्ससाठी 229 केले. आणि एक मिनिट चीफ कमिशनर प्रोव्हिन्स जे 4 होते ते तसेच राहिले. तर इथे एक इम्प्रूव्हमेंट आहे मित्रांनो. द स्ट्रेंथ ऑफ ब्रिटिश इंडिया वॉज रिड्यूस फ्रॉम 296 to 229 अँड दोज ऑफ प्रिन्सली स्टेट्स फ्रॉम 93 to 70. म्हणजे हे 93 to 70 केले होते आणि हे 296 पासून 229 केले होते. तर इथे थोडंसं करेक्शन आहे. ठीक आहे, आणि हे असं काही दिलेलं नाही आहे, हे सॉरी याला नोट नका करू याची. तर हे लक्षात ठेवा की 389 वरून 299 कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली स्ट्रेंथ झाली. तर त्यात ब्रिटिश इंडियासाठी 296 वरून 229 सीट झाले आणि प्रिन्सली स्टेटसाठी 93 वरून 76 झाले. अदर फंक्शन परफॉर्म बाय कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली. म्हणजे कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमधून काय कॉन्स्टिट्यूशन बनवण्या व्यतिरिक्त काय काम केलं. इट रॅटिफाईड इंडियाज मेंबरशिप ऑफ कॉमनवेल्थ इन मे 1949. म्हणजे कॉमनवेल्थ जे की ब्रिटिश आपण कॉमनवेल्थ असं म्हटलं जातं आधी,
त्याची जी इंडियाची मेंबरशिप त्याला त्यांना रॅटिफाय केलं. इट ॲडॉप्टेड द नॅशनल फ्लॅग ऑन जुलै 22, 1947. ही डेट लक्षात ठेवा, नॅशनल फ्लॅग जुलै 22, 1947. इट ॲडॉप्टेड द नॅशनल अँथम ऑन जानेवारी 24, 1950. It adopted the national song on January 24, 1950. It elected Dr. Rajendra Prasad as the first president of India on January 24, 1950. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं जानेवारी 24, 1950 ही लास्ट मीटिंग होती कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीची. आणि याच दिवशी 3 कामं केले त्यांनी. एक तर नॅशनल अँथम ॲडॉप्ट केलं, नॅशनल सॉन्ग ॲडॉप्ट केलं आणि राजेंद्र प्रसाद यांना भारताचा पहिला राष्ट्रपती असून नेमणूक केली. इन टोटल असेंब्ली हॅड 11 सेशन, 11 सेशन झाले होते. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. आणि टोटल एक्सपेंडिचर इन्कर्ड ऑन मेकिंग द कॉन्स्टिट्यूशन अमाउंटेड टू 64 लाख रुपीज. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन बनवण्यासाठी 64 लाख रुपये खर्च झाला होता. On January 24, 1950, the Constituent Assembly had its final session. It, however, did not end and continued as Provisional Parliament of India from January 26, 1950 till the formation of new Parliament after the first general election 1951-52. म्हणजे कॉन्स्टिट्यूट असेंब्ली जरी तिचं कॉन्स्टिट्यूशनचं जे काम संपलं असेल, पण ॲज अ प्रोव्हिजनल पार्लमेंट म्हणजे एक तात्पुरती संसद म्हणून त्यांना काम 1951-52पर्यंत, म्हणजे 1951-52ला फर्स्ट जनरल इलेक्शन झाले आणि नंतर जे पार्लमेंट नवीन संसद बनली गेली तोपर्यंत हिनं ॲज अ तात्पुरती पार्लमेंट म्हणून काम केलं होतं. कमिटीज ऑफ द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली, तर काही मेजर कमिटी आणि मायनर कमिटी असं त्याचं डिव्हिजन केलं जातं. तर 8 मेजर कमिटी होत्या. तर त्यातली पहिली आहे युनियन पॉवर्स कमिटी, की चेअरमन होते जवाहरलाल नेहरू. युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी सेम, चेअरमन होते जवाहरलाल नेहरू. हे दोन्ही लक्षात ठेवा, युनियन आलं तर जवाहरलाल नेहरू उत्तर असेल. प्रोविन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटीचे चेअरमन होते सरदार पटेल. ड्राफ्टिंग कमिटी जसे की आपल्याला माहिती मसुदा समिती आपण ज्याला म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ॲडवायझरी कमिटी ऑन फंडामेंटल राईट्स, मायनॉरिटीज अँड ट्रायबल अँड एक्सक्लुडेड एरियाज, याचे चेअरमन होते सरदार पटेल. दिस कमिटी हॅड फॉलोइंग 5 सब कमिटीज. तर ह्या कमिटीचे खालील 5 विविध सब कमिटी होते. फंडामेंटल राईट्स सब कमिटी, ज्याचे की चेअरमन होते JB कृपलानी. मायनॉरिटी सब कमिटी HC मुखर्जी. नॉर्थ ईस्ट फ्रंटियर ट्रायबल एरियाज अँड आसाम एक्सक्लुडेड इन अँड पार्शली एक्सक्लुडेड एरियाज सब कमिटीचे गोपीनाथ बरदोली. आणि एक्सक्लुडेड अँड पार्शली एक्सक्लुडेड एरियाज अदर दॅन दोज इन आसाम सब कमिटी AV ठक्कर. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. स्टेट्स कमिटीचे जे चेअरमन होते ते जवाहरलाल नेहरू होते. हे लक्षात ठेवा हा पॉईंट. आणि 3 नंबरच्या पॉईंटमध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. स्टिअरिंग कमिटी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर ह्या 8 कमिटी इम्पॉर्टंट आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याचे चेअरमन कोण कोण आहे, कधी कधी मॅच द फॉलोइंगमध्ये विचारले जाते. तर मायनर कमिटीमध्ये येतं इथं लिस्ट दिलेलं आहे. ही का जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंटमध्ये ही एक आहे लिंग्विस्टिक प्रोव्हिन्सेस कमिशन SK धार. आपण जे SK धार कमिशन वाचतो पॉलिटीमध्ये ते हे आहे. ड्राफ्टिंग कमिटी ही सर्वात इम्पॉर्टंट कमिटी आहे, जसे की आपण याला मसुदा समिती असं म्हणतो. अमंग ऑल द कमिटीज ऑफ कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली द मोस्ट इम्पॉर्टंट कमिटी वॉज द ड्राफ्टिंग कमिटी सेटअप ऑन, ही डेट लक्षात ठेवा, ऑगस्ट 29, 1947. ऑगस्ट 29, 1947 म्हणजे स्वातंत्र्यानंतर 14 दिवसांनी ड्राफ्टिंग कमिटी कॉन्स्टिट्यूट केली गेली होती. It was this committee that was entrusted with the task of preparing a draft of the new constitution in consisted of 7 members. तर हे 7 मेंबर कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्टिंग कमिटीमध्ये होते. त्यांचे नाव लक्षात ठेवा. डॉक्टर BR आंबेडकर हे तिचे चेअरमन होते. N. गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर KM मुन्शी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, N. माधवराव. ही रिप्लेस BL मित्तर हु रिझाईन ड्यू टू इल हेल्थ. आणि TT कृष्णमाचारी ही रिप्लेस DP खैता हु डायड इन 1940. तर तुम्हाला हे नाव लक्षात ठेवायचे आहे. आणि वरचे 5. The drafting committee, after taking into consideration the proposals of the various committees, prepared the first draft of the Constitution of India, which was published in February 1948. The people of India were given 8 months to discuss the draft and propose amendments. तर इनॅक्टमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, तर हे पहा, तर कशा प्रकारे कॉन्स्टिट्यूशनचे इनॅक्टमेंट केलं होतं ते सांगितलेलं आहे. डॉक्टर BR आंबेडकर इंट्रोड्यूस्ड द फायनल ड्राफ्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इन द असेंब्ली ऑन November 4, 1948. The assembly had
जनरल डिस्कशन ऑन इट फॉर 5 days टिल November 9, 1948. तर सेकंड रीडिंग त्याची कधी केली होती November 15, 1948 आणि टू October 17, 1948. हे डेट्स काही इम्पॉर्टंट नाहीत, पण एक अंदाज असू द्या की कोणकोणत्या पिरियडमध्ये फर्स्ट रीडिंग सेकंड रीडिंग झाली होती आणि द लास्ट रीडिंग थर्ड रीडिंग ऑफ द ड्राफ्ट स्टार्टेड ऑन November 14, 1949. B.R. Ambedkar moved a motion, the constitution as settled by the assembly be passed. The motion on draft constitution was declared as passed on November 26, 1949. ही एक डेट सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. The constitution as adopted on November 26, 1949 contained a preamble, 395 articles and 8 schedules. The preamble was enacted after the entire constitution was already enacted. तर एक लक्षात ठेवा की जे भारताचं कॉन्स्टिट्यूशन होतं 26 नोव्हेंबर 1949ला, तर त्याच्यामध्ये एक तर टोटल किती आर्टिकल होते, तर 395 आर्टिकल होते. किती शेड्यूल होते, तर 8 शेड्यूल होते. हे डाटा तुम्हाला फॅक्च्युअल आहे आणि हा लक्षात ठेवायचा आहे. इन्फोर्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशनमध्ये अजून काही वेगवेगळे प्रोविजन्स आहेत. सम प्रोविजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन पर्टेनिंग टू द सिटिजनशिप, इलेक्शन्स, प्रोविजनल पार्लमेंट, टेम्पररी अँड ट्रान्झिशनल प्रोविजन्स अँड शॉर्ट टायटल कंटिन्यू. आता हे आर्टिकलचे काही नाव आहेत ते तुम्हाला सध्या लक्षात नाही येणार, पण जेव्हा आपण वेगवेगळे आर्टिकल पाहू तेव्हा तुमच्या लक्षात राहील. केम इन टू फोर्स ऑन November 26, 1949 इट्स. हे बघा मित्रांनो, म्हणजे एक लक्षात ठेवा की जसं की आपल्याला माहिती आहे आपण 26 जानेवारी 1950ला रिपब्लिक झालो, म्हणजे त्यावेळेस आपलं कॉन्स्टिट्यूशन अस्तित्वात आलं किंवा त्याच्यावरती काय जण आपण इम्प्लिमेंट केलं असं म्हणू शकतो. पण तर याच आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा काही असा पार्ट होता की तो 26 नोव्हेंबर 1949लाच इम्प्लिमेंट केला गेला. तर तो कोणता होता, आर्टिकल 5, 6, 7, 8, 9. तर हे जे आर्टिकल आहेत हे सिटिझनशिपचे आर्टिकल आहेत. तर म्हणजे सिटिझनशिपचा जो पार्ट होता तो 26 नोव्हेंबर 1949 इम्प्लिमेंट केला. आर्टिकल 60 हे प्रेसिडेंटशी रिलेटेड आहे, तर प्रेसिडेंटसुद्धा त्याच वेळी इम्प्लिमेंट केला. आर्टिकल 324 हे इलेक्शन कमिशनशी आहे, इलेक्शन कमिशन. आणि अशा पद्धतीने जे बाकीचे काही आर्टिकल आहेत ते 26 नोव्हेंबर 1949लाच इम्प्लिमेंट केले गेले. द रिमेनिंग प्रोविजन्स, द मेजर पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन केम इन टू फोर्स ऑन January 26, 1950. जे आपला रिपब्लिक डे जो आहे तो. दिस डे इज रेफर्ड टू इन द कॉन्स्टिट्यूशन ॲज द डेट ऑफ इट्स कमेन्समेंट अँड सेलिब्रेटेड ॲज द रिपब्लिक डे. January 26 was specifically chosen as the date of commencement of the Constitution because of its historical importance. It was on this day in 1930 that Purna Swaraj Day was celebrated following the resolution of the Lahore session, December 1929 of the INC. तर 26 जानेवारीच का सिलेक्ट केलं, तर त्याचं कारण दिलेलं आहे, कारण की याच दिवशी 1930मध्ये पूर्ण स्वराज डे सेलिब्रेट केला गेला होता, म्हणून 26 जानेवारी हा दिवस सिलेक्ट केला गेला. तर इम्पॉर्टंट फॅक्ट्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली असे काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत, फॅक्च्युअल डाटा आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. एलिफंट वॉज अडॅप्टेड ॲज द सिम्बॉल म्हणजे जसं की आपली राजमुद्रा आहे, तर तिला आपण सिम्बॉल ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हटलं जातं. त्यावेळेस एलिफंटला ॲडॉप्ट केलं होतं. सर B.N. राव बेनेगल रामाराव was appointed as the constitutional advisor to the Constituent Assembly. B.N. राव हे लांब अक्षरात असू द्या, कॉन्स्टिट्यूशनल ॲडवायझर होते. H.V.R. Iyengar was the secretary to the Constituent Assembly. S.N. Mukherjee was the chief draftsman of the Constitution in the Constituent Assembly. Prem Bihari Narayan Rayzada was the calligrapher of the Indian Constitution. The original version was beautified and decorated by artists from Shanti Niketan, including Nandalal Bose, B.O.R. Ram Manohar Sinha. The calligraphy of Hindi version of the original Constitution was done by Vasant Krishna Vaid and elegantly decorated and by Nandalal Bose. तर हिंदी टेक्स्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन की ठेवा एक लक्षात ठेवा. ओरिजिनली द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डिड नॉट मेक एनी प्रोविजन विथ रिस्पेक्ट टू अन अथॉरिटेटिव्ह टेक्स्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इन हिंदी लँग्वेज. म्हणजे सुरुवातीला हिंदी लँग्वेजमध्ये कॉन्स्टिट्यूशन पब्लिश करा असं काही प्रोविजन नव्हतं कॉन्स्टिट्यूशनमध्ये. लॅटेड अ प्रोविजन इन दिस रिगार्ड वॉज मेड बाय 58th
Constitutional Amendment Act 1987. This amendment inserted a new Article 394A in the last part of Constitution, that is 22. This article contains the following provisions. The President shall cause to be published under his authority the translation of Constitution in Hindi language, the modifications which are necessary to bring it in conformity with the language, style and terminology adopted in authoritative text of the central acts in Hindi can be made in it. All the amendments of the Constitution made before such publication should be incorporated in it. The translation in Hindi of every amendment of the Constitution made in English. ठीक आहे. तर प्रेसिडेंटला काम दिलं गेलं होतं की प्रेसिडेंट असं करून टाकेल की कॉन्स्टिट्यूशनचं हिंदी लँग्वेजमध्ये एक ट्रान्सलेशन करून ते पब्लिकेशन केलं जाईल आणि इथून पुढे जे काही अमेंडमेंट कॉन्स्टिट्यूशनला केले जातील इंग्लिशमध्ये त्याचंच हिंदी ट्रान्सलेशनसुद्धा पब्लिश केलं जाईल. The translation of the Constitution and every amendment published shall be construed to have same meaning as the original text in English. If any difficulty arises in this matter, the President shall cause the Hindi text to be revised suitably. The translation of the Constitution and every amendment published shall be deemed to be for all purposes its authoritative text in Hindi. तर तुम्हाला फक्त या लक्षात ठेवायचं आहे की 58 अमेंडमेंट होता कॉन्स्टिट्यूशनचा 1987मध्ये केला होता आणि पार्ट 22मध्ये आहे. तर मित्रांनो MPSC 2019मध्ये एक क्वेश्चन विचारला होता, विच ऑफ द फॉलोइंग आयटम इज रॉंगली मॅच. बघा 11 डिसेंबरला 1940 जवाहरलाल नेहरू मूव्ड ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन इन द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली. 29 ऑगस्टला ड्राफ्टिंग कमिटी वॉज सेटअप. 26 नोव्हेंबर 1949 द पीपल ऑफ इंडिया अडॉप्टेड, इनेक्टेड अँड गेव टू देमसेल्व्ह द कॉन्स्टिट्यूशन. 24 जानेवारी 1950 द कॉन्स्टिट्यूशन वॉज फायनली साइन्ड बाय द मेंबर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली. तर मित्रांनो जसं की पाहिलं आपण तुम्हाला सांगितलं होतं की 11 डिसेंबर 1946ला जवाहरलाल नेहरूंना ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन मूव्ह केलं होतं. पहिलं स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. 29 ऑगस्ट 1947 म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर 14 दिवसानं ड्राफ्टिंग कमिटी सेटअप केली गेली होती. हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. नंतर थर्ड स्टेटमेंट बघा 26 नोव्हेंबर 1949 द पीपल ऑफ इंडिया ॲडॉप्टेड, इनॅक्टेड अँड गेव टू देमसेल्व्ह द कॉन्स्टिट्यूशन. तर हे स्टेटमेंट पण बरोबर आहे आणि म्हणून चौथं स्टेटमेंट हे इनकरेक्ट होते. द कॉन्स्टिट्यूशन वॉज फायनली साईन बाय द मेंबर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली हे या तारखेला केलं होतं 26 नोव्हेंबर 1949. MPSC 2019मध्ये अजून एक क्वेश्चन विचारला होता, द कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग चेंजेस मेड बाय द इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट ऑफ 1947 इन द पोझिशन ऑफ कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली. म्हणजे भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधानांनी विचारात घ्या. तर पहिलं स्टेटमेंट आहे द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली वॉज मेड अ फुल्ली सोव्हरेन बॉडी. हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली बिकेम द फर्स्ट पार्लमेंट ऑफ फ्री इंडिया. हे पण स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. वेन द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली मेट ॲज अ लेजिस्लेटिव्ह बॉडी इट वॉज चेअर्ड बाय राजेंद्र प्रसाद. तर आपण याला नंतर पाहूयात. द टोटल स्ट्रेंथ ऑफ द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली केम डाऊन टू 299 ॲज अगेन्स्ट 389. तर हे स्टेटमेंट पण अगदी बरोबर आहे. आणि थर्ड स्टेटमेंट हे चुकीचं आहे, कारण की जे बघा प्रेसिडेंट ऑफ कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली जेव्हा कॉन्स्टिट्यूशन बनवण्यासाठी मीट व्हायची तेव्हा त्याचे प्रेसिडेंट राजेंद्र प्रसाद असायचे. पण जेव्हा ॲज अ लेजिस्लेटिव्ह बॉडी मीट व्हायची तेव्हा त्याचे प्रेसिडेंट हे कोणतरी वेगळं असायचं. तर त्याचं आपण नाव तुम्हाला सांगतो मी, एक मिनिट द्या मला. त्यांचं नाव GV मावळणकर हे त्यांचं नाव आहे. म्हणजे कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली म्हणून जेव्हा फंक्शन केलं जायचं तेव्हा त्याचे चेअरमन असायचे प्रेसिडेंट असायचे राजेंद्र प्रसाद. पण ॲज अ जेव्हा लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणून जेव्हा कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली फंक्शन करायची तेव्हा त्याचे चेअरमन असायचे GV मावळणकर. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण पहिला चॅप्टर मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन हा इथे समाप्त केलेला आहे. तर तुमचं काही याच्याबद्दल रिव्ह्यू असेल, काही विचार असेल, काही फीडबॅक असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. लवकरच आपण पुढचा चॅप्टर किंवा पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी. थँक्यू.